आज आयुषची फरमाईश होती की पनीर रोल बनव. म्हटलं ठीक आहे, आज ना मस्त पनीर काठी रोल आपण बनवूया. काही नाही, याला फक्त पनीर लागतं आणि ज्या तुमच्या घरात भाज्या असेल त्या तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता. आता इथे मी तर माझ्याकडे ज्या काही भाज्या असल्या त्या सगळ्या घातलेल्या आहे आणि हा मस्त पनीर काठी रोल तयार केलेला आहे. मेन इन्ग्रेडियंट पनीर असला पाहिजे आणि बाकी थोड्या थोड्या भाज्या तुम्ही सगळ्या ऍड करू शकता. रोज रोज त्याच भाज्या खाऊन किंवा शाळेच्या डब्याला रोज रोज भाजी पोळी नेऊन मुलं पण कंटाळतात. मग त्यांना असे काही रोल्स बनवून दिले ना तर ते आवडीने खातातही आणि आपल्यालाही समाधान वाटतं की आपण मुलांना आज काहीतरी चांगलं दिलं आहे आणि त्यांनी ते आवडीने संपवलं देखील आहे. फक्त मुलांनाच नाही तर घरात सगळ्यांनाच हा पनीर रोल आवडणार आहे. तर नक्की करून बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या आपल्या या पनीर काठी रोलच्या रेसिपीला सुरुवात करूया. या आपल्या पनीर काठी रोलसाठी सगळ्यात आधी आपल्याला पनीर मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर इथे मी मॅरिनेशनसाठी 1 टेबलस्पून मस्टर्ड ऑइल घेतलेलं आहे. तुम्ही साधं ऑइल कुठलं पण जे तुम्ही वापरत असाल ते घेतलं तरीही चालेल. त्यानंतर या तेलामध्येच आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत. तर मी इथे चवीपुरतं मीठ घेतलं, 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा धणे जिरे पूड, 1 टेबलस्पून इतकं मी आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालून घेऊ आणि लिंबाच्या रसाच्या ऐवजी तुम्ही दही पण घेऊ शकता. तर 2 टेबलस्पून इथे दही घ्यायचं आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हे छान मसाले हे सगळं मिक्स झालं. आता यामध्ये आपण 200 ग्राम पनीर घालून घेऊ. तर पनीरचे मी असे थोडे मोठे तुकडे करून घेतलेले आहे आणि हे याला आपण छान कोट करून घेऊ. तर हा मसाला सगळ्या पनीरला लागला पाहिजे असं छान मिक्स करून घ्यायचं आणि याला अर्धा तास किंवा कमीत कमी 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत आपण या रोलसाठी लागणारी जी आपण चपाती करणार आहोत किंवा मी इथे लच्छा पराठा करणार आहे त्यासाठीची इथे आपण कणिक भिजवून घेऊ. तर इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय आणि 1 कप मैदा घेतलेला आहे. आधी मी पाऊण घेतलं होतं, त्यानंतर परत थोडंसं ऍड केलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचंय, 1 चमचा साखर, 1 चमचा तेल घालून घेऊ आणि हे छान मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याला दुधाने मळून घ्यायचं आहे. तर मी इथे अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि त्याने पहिले मळून घेतलं आणि वरून जर आपल्याला लागत असेल तर मग मी पाणी ऍड केलेलं आहे. तर अर्धा कप दूध घेतलं, छान मळून घेतलं. त्यानंतर थोडं थोडं पाणी ऍड करून मी जशी आपण चपातीला कणिक मळून घेतो त्या पद्धतीने मळून घेऊ आणि आता या पद्धतीने याला थोडं स्ट्रेच करून करून 1-2 मिनिटं मळून घेऊ आणि 10 मिनिटं याला रेस्ट करायला ठेवून देऊ. आता आपल्या या काठी रोलसाठीच्या ज्या भाज्या लागणार आहेत त्या तयार करून घेऊ. तर इथे सगळ्यात आधी मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला जे मॅरिनेट केलेलं पनीर आहे ते घालून घेऊ. हे पनीर या तेलावरती 2 ते 3 मिनिटं छान परतवून घेऊ म्हणजे दोन्हीकडून सगळीकडून याला छान असा खरपूस रंग आला पाहिजे. इथे पनीर लाईट गोल्डन झाले. आता यामध्ये आपण सगळ्या भाज्या घालून घेऊ. तर मी इथे शिमला मिरची, कांदा, टोमॅटो आणि थोडासा पालक घातलेला आहे. पालक ऑप्शनल आहे, पण घातलं तर अजूनच हेल्दी होणार आहे आपलं पनीरचं स्टफिंग. आणि तुमच्याकडे ज्या काही भाज्या अवेलेबल असेल त्या तुम्ही सगळ्या घालू शकता. म्हणजे तुम्ही इथे कॅप्सिकम 2-3 रंगाचे कॅप्सिकम्स घालू शकता, कॉर्न घालू शकता, मशरूम असेल तर मशरूम घालू शकता. यामध्ये मी बॉईल कॉर्न घालून घेत आहे. आता याला आपल्याला हाय फ्लेमवर 3-4 मिनिटं छान परतवून घ्यायचं आहे. यामध्ये थोडंसं आपण मीठ घालून घेऊ. मीठ आपण पनीरमध्ये घातलेलं आहे, फक्त या भाज्यांसाठी थोडंसं आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहोत आणि बाकी आपल्याला याच्यामध्ये काहीच घालायची गरज नाहीये. जे आपण मॅरिनेशनमध्ये सगळे मसाले घातलेले आहे तर हे मसाले आपण थोडेसे जास्तीचेच घातले म्हणजे या सगळ्या भाज्यांना ते कोट होईल. आणि आता ही भाजी आपली तयार आहे. याला थोडंसं थंड करून घेऊ आणि आता आपण आपले रोल किंवा रोलसाठीची जी चपाती आहे ती तयार करून घेऊ. असं या कणकीचा आपण मोठा गोळा घेऊ आणि हा जसं आपण चपाती करतो त्या पद्धतीने पूर्ण लाटून घेऊ.
हे बघा असा मी लाटून घेतलेला आहे. आता शेप कसाही आला तरी चालेल, काहीच हरकत नाही. त्यानंतर याला वरून तेल लावून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तूप पण लावून घेऊ शकता. वरून थोडंसं पीठ आपण असं स्प्रिंकल करू आणि या पद्धतीने जसा फॅन करत होतो ना आपण लहानपणी, तसं इथे फोल्ड करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याला नंतर परत गोल असं रोल करून घ्यायचं आणि एक गोळा तयार करून घ्यायचा आणि ते आपण लाटून घेऊ. जशी आपण बाकी चपाती वगैरे लाटतो त्या पद्धतीनेच छान लाटून घ्यायचा आणि आपला हा लच्छा पराठा तयार होतो. आता हा आपण दोन्हीकडून खरपूस भाजून घेऊ. इथे मी भाजण्यासाठी बटरचा उपयोग करत आहे. तुम्ही तेल, तूप काही पण वापरू शकता आणि दोन्हीकडून छान इथे या आपल्या पराठ्याला बटर लावून घेऊ. आपला पराठा दोन्हीकडून छान भाजून झालेला आहे. एकीकडून थोडासा कमी भाजला खालच्या साईडनी तरीही चालेल. हे स्टफिंग वगैरे सगळं आपण भरतपर्यंत ती खालची बाजू पण छान खरपूस भाजली जाते. त्यानंतर आता यामध्ये आपण जे तयार केलं होतं पनीरचं सारण ते सगळं याच्यामध्ये ठेवू. त्यानंतर वर मस्त मेयोनीज, सॉस, थोडासा कांदा वगैरे घालून तुम्ही हे छान सजवू शकता आणि इथे तुम्हाला तुमच्या मुलांना काय द्यायचं असेल ते पण तुम्ही ॲड करू शकता. जर तुमचे मुलं म्हणजे चीज वगैरे मुलांना आवडतंच, मग तुम्ही ते चीज ग्रेट करून चीज असा किसून पण घालू शकता. तर मी काही याच्यामध्ये चीज स्लाइस पण घातलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला किंवा तुमच्या मुलाला जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही इथे हा पनीर काठी रोल बनवू शकता. मी इथे प्रत्येक रोलमध्ये थोडा थोडा काही चेंजेस केलेले आहे. तर आता मी यामध्ये जे तंदुरी फ्लेवरवाला मेयोनीज असतं ते घातलेलं आहे. काहीमध्ये कांदा घातलेला आहे, काहीमध्ये चीज घातलेला आहे. तर असे कुठलेही थोडेसे फ्लेवर्स चेंज करून तुम्ही हा काठी रोल तयार करून घेऊ शकता. या पद्धतीने मी सगळ्यांसाठी हे पनीर काठी रोल तयार करून घेतले. तुम्ही हे पनीर रोल कसे तयार करता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही माझी पनीर काठी रोलची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत धन्यवाद.